राज्य शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष करीत असल्याचं दिसून येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून सरकारला जागा करण्यासाठी गोंदियात जुनी पेन्शन संघटनेद्वारा छत्री मोर्चा आयोजित करण्यात आला। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 5 किलोमीटरचा पैदल मोर्चा काढण्यात आला। तर जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा आक्रोश हा कायम राहील। तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असा गंभीर इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला। राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या। अनेक समित्यांचा अहवाल आला, मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना सरकारने केली नाही। तर एक नवीनच पेन्शन योजना सरकारने आणली आहे, मात्र तिच्या प्रारूप सुद्धा अद्यापही स्पष्ट केलेलं नाही। त्यामुळे नाराज झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आज गोंदियात छत्री मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करीत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल अशी भूमिका राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घेतली। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात आज गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक प्रशासकीय इमारतीपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत 5 किलोमीटरचा छत्री मोर्चा काढला। याला काँग्रेसचे आमदार सहजराव कोरटे यांनी सुद्धा हजेरी लावली असून काँग्रेसची भूमिका जुनी पेन्शन देण्यासंबंधी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी केली। त्यामुळे सरकार या आंदोलनाची काय दखल घेतं हे पाहण्यासारखं असेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडे। नेहमीच काँग्रेस पक्ष हा कर्मचाऱ्याच्या हिताचं आणि कर्मचाऱ्याच्या हित जोपासण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो। छत्तीसगड असो, राजस्थान असो, ज्या ज्या ठिकाणामध्ये काँग्रेसची सरकार होती त्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाने केले। नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जुनी पेन्शन सुरू केलीच पाहिजे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिलीच पाहिजे। आम्ही अनेक वेळा सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली ह्यासाठी आम्ही लढत राहिलो। आम्ही अनेक वेळेस कर्मचाऱ्यांचे मुद्दे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ही सरकार कोणाचंही ऐकत नाही। ह्या सरकारला कर्मचाऱ्यांची काही घेणं देणं नाही, त्यांच्या जुन्या पेन्शनची काही घेणं देणं नाही। आणि म्हणून आम्हाला तरी वाटतो की ही सरकार आता तरी जागं झालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू केलं पाहिजे। म्हणून ह्या सरकारकडे जे मागणी होत आहे ते रास्त मागणी आहे, ह्या सरकारनं ती मागणी मंजूर केली पाहिजे। ही सरकार आंधळी आणि लंगडी सरकार आहे, तीन पक्षाची मिळून बनलेली महाराष्ट्राची सरकार आहे। हे कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन लागू करेल असं आम्हाला वाटत नाही, पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार आली तर आम्ही कर्मचाऱ्यांसाठी नक्कीचपणे पूर्ण प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही लागूच झाली पाहिजे। 100% लोकसभेप्रमाणे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या सरकारला जे सरकार कर्मचाऱ्याच्या हिताचं काम करत नाही, कर्मचाऱ्याच्या पेन्शनविषयी विचार करत नाही, त्या सरकारला हे कर्मचारी त्यांची जागा दाखवण्याचं काम करतील असं मला वाटतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।